नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सखलममध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आखाती देशामध्ये युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा फटका भारताला बसताना दिसत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल आणि डिझेलची मोठी टंचाई निर्माण होणार असल्याची अफवा पसरली आहे. सध्या सोशल मीडियावर ही अफवा वाऱ्यासारखी पसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. या एका मेसेजमुळे संपूर्ण महाराष्ट्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे साहजिकच लोकांच्या मध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूरसह संपूर्ण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपावर गेली 2 दिवसापासून वाहनधारकांच्या लांब रांगा लागल्याचं दिसत आहे. यामुळे कोल्हापूरसह संपूर्ण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपावर गेली 2 दिवसापासून वाहनधारकांच्या लांब रांगा लागल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने मात्र पुरेसा साठा उपलब्ध आहे असं स्पष्ट करूनही नागरिकांची गर्दी कमी होताना दिसत नाही. मात्र पेट्रोल पंप बंद होत असल्याचे दिसत असल्याने साहजिकच नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण आहे. कोल्हापुरात काल 24 मार्च रोजी एकाच दिवसामध्ये पेट्रोल विक्री 30 ते 40% वाढ झाली आहे. परिणामी आज शहरातील अनेक उपनगरातील बहुतांशी पंप कोरडे पडले आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोल संपले असल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. सध्या पेट्रोलचा साठा संपला आहे. एकाच वेळी सर्वांनी गर्दी केल्यामुळे साठा संपत आहे. पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही असं स्पष्टीकरण पंप चालकांच्याकडून देण्यात येत आहे. इंधनाची टंचाई नाही असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने देखील स्पष्ट केले. दरम्यान केंद्र सरकारने मात्र इंधनाची टंचाई नसल्याचं स्पष्ट केले. भारताकडे पुरेसा साठा आहे. ही टंचाई नैसर्गिक नसून पॅनिक बाईंग म्हणजेच संपेल या भीतीने घाबरून केलेली आहे असं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी म्हटलंय. तरी देखील लोकांच्या मध्ये अजून ही पॅनिक अवस्था आहे. मंगळवारी ज्याप्रमाणे पेट्रोल पंपावर गर्दी पाहायला मिळाली होती त्याचप्रमाणे आज बुधवारी देखील तीच परिस्थिती होती. LPG सिलेंडर बाबत गोंधळ निर्माण झाल्यानंतर आता इंधनाच्या टंचाईबाबतच्या अफवांचे पीक आले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने देखील प्रयत्न सुरू केले आहेत. इंधनाचा पुरवठा, अफवांचे पीक आणि सध्याची वस्तुस्थिती यावर आपण विचार केला तर आपल्या देशात सध्या तेलाचे साठे फार कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे आपला देश 80% पेक्षा जास्त पेट्रोलची गरज आयातीद्वारे पूर्ण करतो. रशिया, इराक, सौदी अरेबिया आणि UAE यासारख्या देशातून महाकाय जहाजाद्वारे कच्चे तेल भारतात येते. हे तेल भारतीय रिफायनरीमध्ये प्रक्रिया करून पेट्रोल आणि डिझेलमध्ये रूपांतरित केले जाते आणि नंतर पाईपलाईन किंवा टँकरद्वारे पेट्रोल पंपापर्यंत पोहोचवले जाते. मात्र युद्धामुळे आयात साखळी विस्कळीत झाली आहे. त्यातच वाहनांची संख्या देखील वाढली आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रासह काही राज्यात पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. इंधन संपणार असल्याची भीतीपोटी नागरिक वाहनांच्या टाक्या फुल्ल करण्यासाठी रांगा लावत आहेत. या पार्श्वभूमीवर BPCLने अधिकृत निवेदन जारी केले आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये आणि प्रत्येक भागात इंधनाची उपलब्धता पूर्णपणे कायम आहे. तेल कंपन्या पूर्ण क्षमतेने उत्पादन आणि पुरवठा करत असून कोणताही अडथळा आलेला नसल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान पेट्रोल संपेल या भीतीने अनेक जण ज्या ठिकाणी 200 रुपयाचे पेट्रोल टाकणार होते ते आता किमान 500 रुपयांचे किंवा दुचाकी वाहनांचे टँक फुल करत आहेत. तर चारचाकी वाहनांची देखील हीच परिस्थिती आहे. ज्या ठिकाणी वाहनधारक 1000 किंवा 1500 रुपयाचे पेट्रोल टाकत असेल त्या ठिकाणी वाहनांची टँक पूर्ण भरून घेत आहेत. दरम्यान राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन त्याचबरोबर पेट्रोल पंप चालक इंधनाचा पुरवठा पुरेसा असल्याचं सांगत असले तरी पेट्रोल पंप बंद ठेवण्याची नामुष्की पंप चालकांच्यावर का आली असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे. कोल्हापूर शहरातील बहुतांशी पंप चालकांनी पंप बंद ठेवले आहेत. इंधनाचा साठा पुरेसा नसल्याचंही कोल्हापूर शहर आणि उपनगरातील बहुतांशी पंप बंद पडले आहेत. इंधनाचा साठा पुरेसा नसल्याचंही यामुळे स्पष्ट होत आहे. तर अचानक मागणी वाढल्यानेच ही परिस्थिती उद्भवल्याचंही सांगण्यात येत आहे. मात्र नागरिकांच्या मध्ये सध्या तरी गोंधळाची परिस्थिती आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन इंधनाचा साठा पुरेसा असल्याचं सांगत आहे तर दुसरीकडे मात्र पेट्रोल पंप कोरडे पडल्याचं दिसत आहे. पेट्रोल पंपाच्या बाहेर पेट्रोल संपले असल्याचे देखील बोर्ड लागत आहेत. त्यामुळे एकूणच काय तर आखाती देशामध्ये युद्ध सुरू आहे. त्याचे परिणाम मात्र सर्वत्रच इंधनावर होत असल्याचं दिसत आहे. धन्यवाद.